हाय गाईज, मग तुम्ही काल बघितलं असेल की आम्ही सगळा वरचा पार्ट एक्सप्लोर केला मॉलचा. नंतर मग आम्ही खाली आलो तर आम्हाला ही किड्स लॅब दिसली आणि या किड्स लॅबचं रजिस्ट्रेशन फ्री ऑफ कॉस्ट होतं. मग आम्ही तिथे रजिस्ट्रेशन करून आतमध्ये आलो आणि आतमध्ये खूपच गर्दी होती आणि खूप सगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या. इथे आम्हाला पेननी लिहायचं होतं, मीन्स फेदरनी. नंतर मग एका दीदीने आम्हाला पांढरा हे दिला पेपर, नंतर व्हाईट पेपर. आम्ही त्याच्यावर लिहिलं पण ते दिसत नव्हतं. मग त्या दीदीने एक स्प्रे मारला त्याच्यावर, मग ते दिसायला लागलं. अशा खूप सगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या. मग ही एक ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यावर हाय गाईज, मग तुम्ही काल बघितलं असेल की आम्ही सगळा वरचा पार्ट एक्सप्लोर केला मॉलचा. नंतर मग आम्ही खाली आलो तर आम्हाला ही किड्स लॅब दिसली आणि या किड्स लॅबचं रजिस्ट्रेशन फ्री ऑफ कॉस्ट होतं. मग आम्ही तिथे रजिस्ट्रेशन करून आतमध्ये आलो आणि आतमध्ये खूपच गर्दी होती आणि खूप सगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या. इथे आम्हाला पेननी लिहायचं होतं, मीन्स फेदरनी. नंतर मग एका दीदीने आम्हाला पांढरा हे दिला पेपर, नंतर व्हाईट पेपर. आम्ही त्याच्यावर लिहिलं पण ते दिसत नव्हतं. मग त्या दीदीने एक स्प्रे मारला त्याच्यावर, मग ते दिसायला लागलं. अशा खूप सगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या. मग ही एक ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यावर तिने आमच्या हातावर एक स्मोकचे बबल्स काढले. ते कॅटरपिलरसारखे वाटत होते. नंतर मग तिने आमच्या डोक्यावर एक शॉवर कॅप घातली आणि त्या शॉवर कॅपवर असे बबल्सचे शिंग बनवले. ते खूप मजा वाटत होती आम्हाला आणि खूप फनी दिसत होतो आम्ही. आणि मग अजून भरपूर ॲक्टिव्हिटीज होत्या तिकडे. आणि मग नंतर इथे हा एक गेम होता की त्या दादाने बंदूकला मीन्स गनला रबर